आणि मी हा निर्णय घेतला. पण तुम्हाला नेमकं कधी कळलं होतं म्हणजे तुम्हाला ही ऑफर कधी दिली गेली आणि ऑफर देणं आणि ते घेणं याच्यामध्ये साधारण नाही 15-1 दिवसापूर्वी मला विचारण्यात आलं. अर्थात मी लगेच काही स्वीकार केला नाही. म्हटलं विचार करतो. आमच्या घरातच लोकशाही मार्गाने मतदान झालं आणि मी मायनॉरिटी झालो. अच्छा, सगळ्यांचं मत होतं की तुम्ही लढलं पाहिजे. आता किती दिवस तुम्ही कराल बाहेर इकडच्या जिल्ह्यात दर 2 दिवसांनी माझा जिल्हा बदलत असेल. पण आता जेव्हा तुम्हाला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे काही जणांच्या प्रतिक्रिया अशा की देशाचं हित लक्षात घेऊन लढणाऱ्या एका वकिलाला सच्च्या वकिलाला उमेदवारी दिली याच्याबद्दलचं समाधान आहे. काही उलट्याही प्रतिक्रिया आहेत. बरोबर आहे की त्याच्यामध्ये आता जे मुश्रीफ पोलीस महासंचालक होते त्यांनी हे केलं की त्यांना लोकसभेत काय त्यांना तर जेलमध्ये पाठवायला पाहिजे होतं. तर ह्या स्वरूपाच्या ज्या रिॲक्शन्स येत आहेत तुमच्या मी देशाच्या सुरक्षिततेकरता जेलमध्ये जायला तयार आहे. मुश्रीफांनी यावं समोर. मी आतापर्यंत मुश्रीफ माझ्यासमोर रेल्वेत एकदा प्रवेश बसून जात होतो. मला म्हणे कसा आलाच नाही म्हणे कसा बे नाटक होतो म्हणून. मुश्रीफांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. मुश्रीफ साहेब आपण काय बोलताय तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुम्हाला आजपर्यंत असं कधी बोललो नाही. पण आपण जे बोलतात आपण या देशात जन्म घेतला आणि अशा रीतीचं कसाब नव्हताच. तो आयबीचं नाटक होतं रॉचं नाटक होतं अशा रीतीने करतात. ही दिशाभूल करणं योग्य नाही. आम्हाला जी मनं दुभंगलेली असतात ती मनांना एकत्र केलं पाहिजे. मी हा पुरावा तपासला नाही तो पुरावा तपासला नाही. तुम्ही पुस्तकातून आरोप करतात. तुमच्या आरोपांना मी उत्तर देऊ शकलो असतो. पण निष्कारण मला कोणाची निंदा नालस्ती करणं आवडत नाही. माझा स्थायी स्वभाव नाही. परंतु आता राजकारणात असल्यामुळे मी रोखठोक उत्तर देऊ शकतो. हे संबंधितांनी लक्ष ठेवा. आता तुम्ही उत्तर देणार तुमच्यावर कोणी टीका केली की नाही. मला हे बघा जर टीका मला वाटली असेल की अतिशय सकारात्मक टीका आहे आय विल ॲक्सेप्ट इट. निगेटिव्ह असेल सोडून देईल मी. काय आता अशा टीका होणार.